इंद्रधनुष्याने सप्तरंगांची उधळण करावी आणि मोराने पिसारा फुलवून नाचावं असं आल्हाददायक वातावरण म्हणजे पावसाळा. आणि याच पावसाळ्यामध्ये 32व्या रबर बॉल प्रीमियर लीग 2025चं हे पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. त्याचा आजचा पहिला दिवस. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला MV टायगर्स जो संघ आहे विशाल भाऊ नायकवडी आणि महेश दादा चोरमारे यांच्या मालकीचा असणारा संघ, दुसऱ्या बाजूला साई दत्त वॉरियर्स संघ मालक सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांच्या मालकीचा असणाऱ्या या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा पहिला सामना आता सुरू होत आहे. दोन्ही संघांना आपण देऊया मॅचसाठी भरभरून शुभेच्छा. पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी शशी साटम सर, त्याचबरोबर शिवराम वैती सर आणि रमाकांत पवार सर हे 3 पंच मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल म्हणून कामकाज पाहतील. या स्पर्धेचं 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा 32व्या रबर बॉल प्रीमियर लीग. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे प्रवीण वंडुस्कर महाराज, त्याचबरोबर संतोष देसाई सरांचा आवाज आणि लाईव्हचं प्रसारण ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे या स्पर्धेचं. आणि तोही चॅनल आपल्या सेवेमध्ये आता रुजू झालेला आहे. उपस्थित सर्वच क्रीडाप्रेमींचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला ओमसाई MTCच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्वांचं शब्द सुमनांनी आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. सकाळचे आता 10:16 होत आहेत आणि आता पहिल्या मॅचला शुभारंभ होतो. MV टायगर्स विपक्ष साई दत्त वॉरियर्स अशी पहिली लढत आपल्या भेटीला आलेली आहे. टॉस झाला. टॉस मध्ये MV टायगर्सने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. साई दत्त वॉरियर्स टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. ही विनंती आपण दोन्ही संघांना करूया आणि मॅचला करूया सुरुवात. हॅलो. तर व्यासपीठावरती उपस्थित खेळाडूंना आम्ही विनंती करतो की कृपया तुम्हाला जो थ्रो
सामना 5 षटकांचा आहे, याची देखील आपण दक्षता घ्या आणि एका षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. म्हणजे पहिले 4 षटकं जी आहेत ना ती तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळावी लागतील, याची देखील आपण दक्षता घ्या, कारण वेळेची बंधनं आहेत आणि त्यासाठी आपण सर्व संघांना विनंती करूया की आपण वेळेसाठी सहकार्य करा. आज 8 सामने होणार आहेत, त्याच्यामध्ये MV टायगर्स विपक्ष साई दत्त वॉरियर्स, आर्यन 11 शेडगेवाडी, त्रिशा 11, अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स विपक्ष अध्यक्ष योद्धा 11, त्यानंतर दादा बॉयज चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ, त्यानंतर MV टायगर्स, अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स अध्यक्ष योद्धा 11, साई दत्त वॉरियर्स, आर्यन 11 शेडगेवाडी, चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ, त्रिशा 11 आणि दादा बॉयज. हे आज होणारे 8 सामने आहेत. त्याच्यातला पहिला सामना षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 2 कडे वळत असताना गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल आणि या षटकासाठी आता ज्यांच्या हाती सोपवलाय बॉल, त्यांच्यावरती दिली आहे जबाबदारी एक युवा खेळाडू अनुजच्या हातामध्ये सोपवलेला बॉल षटक क्रमांक 2 साठी आहे. परंतु एका बाजूला राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एका बाजूला डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज निलेश, तर एका बाजूला सुहास चव्हाण. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी अनुज तयार होतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन, डाव्या बाजूची मैदानाच्या डाव्या बाजूची असणारी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. उजव्या बाजूला जर पाहिलं तर डीप पॉइंट आहे, त्यानंतर लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला जोपर्यंत बॅकअप जाईल धावा किती मिळतील दुसरीचा प्रयत्न केला गेला, स्ट्राईक रेंजला फेक केले. उजव्या बाजूची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिले, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू ठेवलेला आहे. म्हणजे एका बाजूला बॅकअप, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भरपूर गॅप आहे. ऑफ साईडला चांगली बॅटिंग तुम्ही करू शकता, कारण ऑफ साईडला फक्त 3च खेळाडू ठेवलेले आहेत. बाकीचं क्षेत्ररक्षणाचा मोर्चा जर आपण पाहिला तर संपूर्ण ऑन साईडला ही सीमारेषेलगत असणारी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पहिला बॉल अनुजने चांगला टाकलाय, 2 धावा पहिल्या बॉलच्या पाठीमागे खर्च केलेले आहेत. निलेश मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहेत आणि स्ट्राईक रेंजला पुन्हा ते तयार होत आहेत. गोलंदाजी करण्याची अनुजची वेगळी शैली, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. आता बॉलने त्यांना दिलाय क्षेत्ररक्षकांना गुंगारा आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. 32रा रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिला चौकार आलाय. बॅटिंग करताना फलंदाज निलेश यांच्या बॅटमधून पर्व क्रमांक 3चा पहिला चौकार आलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने गुंगारा दिला क्षेत्ररक्षकांना आणि त्यानंतर बॉलने ओलांडली सीमारेषा. लॉंग स्टॉपला सरळ 4 धावेंसाठी. IPLचा इतिहास जर तुम्ही पाहिला ना तर IPLच्या इतिहासातला सर्वाधिक पहिला मोठा फटका कुणी खेळला तर ब्रॅडन मॅकलम यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो, कारण 2008 साली IPL नावाचा कन्सेप्ट हा भारतामध्ये आला आणि त्यानंतर आपण गावाच्या नावानं, तालुक्याच्या नावानं, जिल्ह्याच्या नावानं, राज्याच्या नावानं प्रीमियर लीग आपण येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 32रा तालुक्यातील ही 32रा रबर बॉल प्रीमियर लीग 2025चं 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वातला पहिला चौकार आलाय. बॅटिंग करताना फलंदाज निलेश यांच्या बॅटमधून. अनुज गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार. एक युवा खेळाडू आहे, प्रतिभावंत आहे आणि ज्या प्रकारे त्यांची शैली आहे गोलंदाजी करण्याची वेगळी शैली आहे. पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर डावकुरे हाताचे फलंदाज निलेश. ऑन साईडला हाई बॉल भिरकवलाय, परंतु बॅकअपला खेळाडू आहेत. लॉंग लेगला बॉलची फेकी केली जाईल. फक्त एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. फटका चांगला होता, धाव जरी एक मिळेल परंतु आत्मविश्वास द्विगुणित करणारा हा फटका एका धावेच आलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत तब्बल आतापर्यंत 12 बिनगडी बाद. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. अनुज एक युवा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार, परंतु एका बाजूला सुहास चव्हाण म्हटलं की बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मैदानाच्या चौपेर चांगली बॅटिंग करू शकतात. करुंगली गावचे सुहास चव्हाण स्ट्राईक रेंजला तयार. हो काय बॉल टाकलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर आला आणि त्यानंतर पहा खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. 22च्या माध्यमातून या ठिकाणी एक सिंगल धाव अंकित केली जाईल स्कोर बोर्ड मध्ये. जबरदस्त बॉल, कमालीचा बॉल होता, कारण ज्या प्रकारे हा बॉल हाताळला, टप्पा पडल्यानंतर हा बॉल शरीरापासून दूर गेला, बॉलने वळण घेतलं आणि सुहास चव्हाण सारख्या खेळाडूला या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलं. ही किमिया मैदानाच्या आतमध्ये करणारा हा युवा अर्थात अनुज. काय गोलंदाजी केली, गोलंदाजीमध्ये असणारी विविधता, असणारं वैशिष्ट्य, सर्व काही गोष्टी आज त्याने अंमलामध्ये आणलेल्या आहेत. स्ट्रायकरला डावकुरे हाताचा फलंदाज निलेश तयार. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल मिड विकेटला.
मिळाला मोका आणि दिला या बॉल वरती फलंदाज निलेश यांनी ठोका, बॉल सीमा पार. 32 रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिला षटकार आलाय. बॅटिंग करताना फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून पर्व क्रमांक 3चा. चौकार आणि षटकार जर आपण योगायोग पाहिला ना तर ब्रॅडम मॅकॅलम यांच्याच नावाची नोंद आहे 2008 साली आणि 32 रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये देखील तोच योगायोग आहे. दोन्ही मोठे फटके कुणी खेळलेले आहेत तर डावकुरे हाताचा फलंदाज निलेश यांच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलेला आहे. हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंतच वैशिष्ट्य आहे. एका बाजूला अनुज प्रभावित करत होते परंतु हा जो बॉल होता तो महागडा होता, रडार मध्ये होता आणि तो बॉल चांगल्या प्रकारे भिरकावून दिला. बॅटिंग करताना डावकुरे हाताचे फलंदाज निलेश यांनी बॉल पाठवला 6 धाब्यांसाठी. धावसंख्या आता भरारी घेते आणि जाऊन पोचलेली आहे 19 धावा. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल अनुज तयार. लेग स्टंप वरती ठेवलेला बॉल. पंचांनी सांगितलं की डावी एशी सोडून चाललाय बॉल, त्यामुळे हा बॉल दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल अनुजला. अनुजकडे जे काही मिश्रण आहे ते आपण काही बॉलच्या पाठीमागे पाहिलं. चांगल्या प्रकारची भिन्नता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि बऱ्याच प्रकारचं मिश्रण त्यांनी आज अंमलामध्ये आणलं. आता उजवस्तीच्या बाहेर टाकलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. षटक क्रमांक 2ची येते होते सांगता आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम साई दत्त वॉरियर्स म्हणजे सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांच्या मालकीच्या संघाने बनवलेले आहे धावा त्या 20 आहेत. म्हणजे हा संघ 10च्या सरासरीने पुढे सरसावतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे परंतु यानंतरची मॅच आर्यन 11 शेडगेवाडी आणि त्रिशा 11 इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल याची आपण दक्षता घ्या. पहिला सामना MV टायगर्स विपक्ष साई दत्त वॉरियर्स रंगलेली एक रोमांचक मॅच. उद्घाटनाचा हा पहिला सामना आहे. भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्यानंतर या 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025च्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. MV टायगर्स विपक्ष साई दत्त वॉरियर्स. टॉस जिंकला होता MV टायगर्स टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करतो आणि साई दत्त वॉरियर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. चला करा घाई, कारण एका षटकासाठी तुमच्याकडे आहे 5 मिनिटांचा कालावधी. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे वेळ आहे तो 20 मिनिटाचा. आता श्रावण सरी मैदानाच्या आतमध्ये कोसळायला सुरुवात झालेली आहे. नुकताच श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की जोरदार पाऊस आणि कालही आपण पाहिलं की जोरदार पावसाने बॅटिंग केली आणि आजही पावसाच्या सरी आता कोसळायला सुरुवात झालेली आहे. आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 पर्व 3 संपन्न होत आहे. 2 षटकांचा खेळ झाला ज्याची आपण चर्चा केली परंतु बॅटिंग करताना निलेश यांची बॅच 8 तडपलेली आहे. चांगली बॅटिंग केली नावाप्रमाणे. 1 षटकार 1 चौकार हे त्यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य राहिले. परंतु एका बाजूला सुहास चव्हाण आज शांत आहेत. बॅटिंग करताना अवघ्या त्यांनी 2 धावा उभ्या केलेल्या आहेत. 4 बॉल त्यांनी फेस केले. एका बाजूला डाव सावरण्याचा प्रयत्न बॅटिंग मध्ये निलेश करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 वरती 0 अशी सध्याच्या घडीला आहे साई दत्त वॉरियरची स्थिती. ओव्हर नंबर 3 साठी विजय सावंत. सरळ बॅटने खेळलेला फटका. स्वतः विजय सावंत आणि क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली. दुसरीच जोखीम दोन्ही फलंदाजांनी घेतली नाही. एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आणि सुहास चव्हाण यांनी देखील काय केलंय की स्ट्राईक फलंदाज निलेश यांना दिलेला आहे कारण त्यांची बॅट चांगल्या प्रकारे तडपली. 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि त्याच मोडी की काय स्ट्राईक वरती आता निलेश यांना आणलेला आहे. परंतु एका बाजूला पहिल्या विकेटचा शोध अद्यापही संपलेला नाहीये MV टायगर्सच्या टीमचा, कारण या टीमने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा जो काही निर्णय घेतलाय ना त्या निर्णयावरती या संघाला खरं उतरावं लागेल. डावकुरे हाताचे फलंदाज निलेश ज्यांनी प्रभावित केले आतापर्यंत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे परंतु लेग बिफोर विकेटसाठी तुम्ही पंचांकडे दाद मागू शकत नाही याची आपण दक्षता घ्या. हलकीशी अपील केली परंतु बॉल चांगला होता. या बॉलच्या पाठीमागे फलंदाजाला प्रभावित केलं, बांधून ठेवलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. डॉट बॉल आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये विजय सावंत आता चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करायचा आहे. संघासाठी पहिली विकेट टिपायची आहे. पायांचा वापर केलाय. बॉलने घेतला होता बॅटचा किनारा. मिळाला भाग्याचा सहारा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. चांगला बॉल होता. पाहिलं की फलंदाज निलेश पायांचा वापर करतायत. शरीरापासून बॉल दूर ठेवला परंतु यष्टीरक्षकाची साथ या बॉलच्या पाठीमागे लाभू शकली नाही. बालंबाल बचावले. नशीब बलवत्तर आहे. जीवनदान मिळत आहे बॅटिंग करताना फलंदाज निलेश यांना.
पायांवरती ठेवलेला बॉल फ्लॅट बॉल सीमारेषेच्या पलीकडे या बॉलची उडान. टीम साई दत्त वॉरियर्स या टीम साठी फलंदाज निलेश यांचा 6चा लगान. बॉल सीमा पार षटकार. जीवनदान मिळाला आणि त्या जीवनदानाचा उपद्रव या बॉलच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाला आणि तो बॉल पाठवला सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. फलंदाज निलेश यांचा फ्लॅट षटकार. तब्बल 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 27 धावा बिनगडी बाद. पहिल्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल, रणनीती आखाव्या लागतील कारण अद्यापही टीम एमव्ही टायगर्सला विकेट मिळाली नाहीये. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल? सध्याच्या घडीला निलेश यांची महत्वाची विकेट आहे कारण ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय संघाचं धावफलक त्यांनी चांगल्या प्रकारे हालतं ठेवलेलं आहे. परंतु एका बाजूला विजय पुन्हा तयार होतील. ज्यांनी 3 बॉल जबरदस्त टाकले. पहिल्या 3 बॉलमध्ये अवघी 1च धाव दिली होती परंतु आता 4 बॉलमध्ये त्यांनी धावा खर्च केलेले आहेत तब्बल 7. खोलवर टप्प्याचा असणारा उजव्या स्त्रीच्या बाहेरचा बॉल. टप्प्यांमध्ये बदल केलेला आहे. काही बॉल पाठी ओढलेत, काही बॉल थोडेसे पुढे सोडलेले आहे. ज्यावेळेस फलंदाज पुढे आले टप्पा पाठी ओढला. फलंदाज जागेवरती आहेत की लगेचच वाईड लाईनचा वापर केला आणि अगदी वाईड लाईनला पकडून टाकलेला हा टप्पा होता. आला तो डॉट. षटकातला शेवटचा बॉल शेष आहे. विजय सावंत पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. षटक क्रमांक 3चा संपलाय खेळ आणि प्रथम बॅटिंग करताना टीम साई दत्त वॉरियर्स या टीमने बनवलेले आहेत 18 बॉलमध्ये धावा 27 धावा बिनगडी बाद. एक जमेची बाजू आहे टीम साई दत्त वॉरियर्स या टीमसाठी कारण या टीमने अद्यापही एकही गडी गमावलेला नाहीये. परंतु एका बाजूला एमव्ही टायगर्स या टीमला गरज आहे ती विकेटची. आता ओव्हर नंबर 4 कुणाला बोलवलं जाईल कारण अद्यापही टीमला विकेट मिळाली नाहीये आणि षटक क्रमांक 4 फार महत्त्वाचं राहील कारण या षटकामध्ये विकेट एमव्ही टायगर्ससाठी फार महत्त्वाच्या आहेत कारण यानंतर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि एका बाजूला साई दत्त वॉरियर्स या टीमसाठी जमेची बाजू की स्ट्रायकरच जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली 18 बॉल तळ ठोकून बसलेली आहे. 32व्या रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा हा पहिला उद्घाटनाचा सामना एमव्ही टायगर्स विपक्ष साई दत्त वॉरियर्स. यानंतरची मॅच आपण अनाउन्स करत आहोत. आर्यन 11 शेडगेवाडी आणि त्रिशा 11 आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस कंपल्सरी केला जाईल याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघनायकांना आपण विनंती करूया की जशा 4 ओव्हर पहिल्या डावाच्या संपतील तसं तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल आणि टॉससाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. आर्यन 11 शेडगेवाडी आणि त्रिशा 11 आपण टॉससाठी तयार राहा. षटक क्रमांक 4ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 4 साठी जो पर्याय निवडलेला आहे टीम एमव्ही टायगर्स या टीमने ओव्हर नंबर 4 साठी आता सूरज आणि पहिलाच बॉल दिशाहीन आहे. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो परंतु इथे विकेटचा अंधकार सूरज नाहीसा करतील का कारण एमव्ही टायगर्सला अद्यापही विकेट मिळाली नाही आहे आणि त्याच वेळेस पर्याय निवडलाय सूरज या नावाचा. ओव्हर नंबर 4 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला बॅकअप बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केलाय का तर हो केला गेलाय. सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे 2 धावा पूर्ण होतील. उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये आपण क्रिकेट पाहत आहोत त्याचा आनंद घेत आहोत. पावसाळा म्हटलं की रबर बॉल, हिवाळा उन्हाळा म्हटलं की टेनिस बॉल. षटक क्रमांक 4 चे शेवटचे 5 बॉल शेष असेल. आपटलेला बॉल शरीरापासून फार दूर ठेवलाय. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. गाईडलाईनचं उल्लंघन केलं या बॉलने त्यामुळे हा बॉल त्यांना पुन्हा एकदा हाताळावा लागेल. या गोष्टी प्रखरतेने टाळाव्या लागतील कारण सध्याच्या घडीला धावांची गती जी वाढली आहे ती कमी करावी लागेल. संघाला विकेट मिळाली नाहीये त्याचा शोध सुरू ठेवावा लागेल. म्हणजे गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती जर आपण पाहिली ना तर थोडीशी बिकट आहे
परंतु अशाही बिकट परिस्थितीमध्ये आज सूरज यांना तिकट मारा करावा लागेल. हीच ती वेळ आहे जिथे आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक वेळ जीवनात अशी येते ना की स्वतःचं आत्मपरीक्षण हे स्वतःलाच करावं लागतं आणि ती वेळ आहे. एक सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे दुसरीचा प्रयत्न होतोय का? तर हो. सुहास चव्हाण यांच्या बॅटमधून जो फटका आला तो तब्बल 2 धावेंचा होता. म्हणजे हा जो बॉल होता तो यॉर्कर पद्धतीचा प्रयत्न केला होता हाताळायचा आहे आणि त्यासाठी त्यांना यशही मिळालं, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकले नाही. मनोबल वाढवणारा बॉल होता, कारण या अगोदरचा जो नो बॉल होता तो फार बाहेर टाकलेला होता. त्यामुळे त्याचं कंपॅरिझन या बॉलची जर केलं तर हा बॉल चांगला होता. सूरज पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आज सुहास चव्हाण आपल्या फॉर्मची झगडत आहेत. नेहमीच अनेक वेळा चांगला खेळ केलाय, परंतु आज बॅटिंग करताना थोडेसे अडखळलेले आहेत. बॅटिंग करताना आतापर्यंत वैयक्तिक त्यांनी बनवलेले आहेत धावा तब्बल 7. 3 वेळा दुहेरी फटका त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत. आता एक पाय हवेत घेत गरकन गिरकी घेत बॉलला भिरकावून दिलंय. सीमारेषेच्या पलीकडे या फटक्याची झलक आणि वाढतंय साई दत्त वॉरियर्स या टीमचं धावफलक. आणि अखेरकार ज्यासाठी सुहास चव्हाण ओळखले जातात तो फटका सुहास चव्हाण यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. हा तो फटका होता, सीमारेषा पार गेला. धावसंख्या बघता बघता आता जाऊन पोहोचली आहे. 40 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून या षटकामध्ये बरेचसे बॉल बाकी आहेत. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे, अशा प्रकारचं विश्लेषण करूया. निलेश बॅटिंग करताना 22 धावांचा खेळ आतापर्यंत त्यांनी केलेला आहे. सोबतीला सुहास 13 वरती बॅटिंग करतायत. 10 बॉल फेस केले होते. जे अडकळत खेळत होते त्यांनी आता आक्रमण केलंय. सूरज यांनी आता एंड बदललाय. आता राऊंड द विकेट आलेले आहेत. आडव्या बॅटचा आणखीन एक टोला. आता लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे हाय बॉल चाललाय. सरळ 6 धावेंसाठी सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे सुहास चव्हाण. करुंगली आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार षटकार. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तुमच्या खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असू शकतं, परंतु तुमचं जे कौशल्य आहे ना ते कायम स्वरूपी तुमच्या सोबत असतं. आणि त्या कौशल्याचं सादरीकरण आता करायला सुहास चव्हाण यांनी सुरुवात केली आहे आणि याच ओव्हरमध्ये आक्रमण केलंय. आता बॅटचा किनारा बॉलने घेतला. भाग्याचा सहारा नाहीये. मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज सुहास चव्हाण इथे माघारी. धक्का क्रमांक पहिला आणि MV टायगर्सला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे. गोलंदाजी करताना सूरज. उजवस्तीच्या बाहेरचा बॉलने घेतला. बॅटचा किनारा. भाग्याचा सहारा मिळू शकला नाही आणि पहिल्या विकेटचं पतन झाल्याने आता यष्टिरक्षकाने केली नाहीये कोणतीही चुकी, परंतु एका बाजूला सुस्थितीमध्ये संघ आहे साई दत्त वॉरियर्स असं म्हणायला काय हरकत नाही, कारण पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप होती ना ती पार्टनरशिप तब्बल 46 धावांची उभी केली या जोडीने. म्हणजे जी सुरुवात होती ती अगदी स्वप्नवत राहिली. तब्बल 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 46 वरती 1 आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. म्हणजे शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ बाकी. टॉससाठी चला रिपोर्टिंग करा. आर्यन 11 शेडगेवाडी आणि त्रिशा 11. तुम्हाला व्यासपीठावरती येऊन थांबावं लागेल. लगेच तुमचा टॉस केला जाईल याची आपण दक्षता घ्या. सुनील पाटील नाना ओव्हर नंबर 5 साठी अंतिम षटक आपल्या नावी. ऑन साइडला हा बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतले भरारी. फटका आहे फलंदाज निलेशांचा भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार मध्ये. निलेशांनी काय आज बॅटिंग केली आहे. या स्पर्धेचा पर्व क्रमांक 3 चा पहिला मोठा फटका कुणी मारला तर ते नाव आहे बॅटिंग करताना डावकुरे हाताचे फलंदाज निलेश यांच्याच बॅटमधून आता हाही मोठा फटका आलेला आहे. सुनील पाटील नाना यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे.
ऑलराऊंडर आहे सुनील पाटील नाना, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार, परंतु एका बाजूला ज्यांची बॅट या पहिल्याच मॅच मध्ये तडपली आहे पहिल्या डावामध्ये, फलंदाज निलेश यांचा फटका फसला, यष्टीरक्षक बॉलच्या खाली, दुसऱ्या विकेटचं पतन, स्ट्रायकर जोडी आता माघारी आलेली आहे, त्याच्यामध्ये निलेश यांचा खेळ जो बहरला होता, निलेश आता येत आहेत माघारी मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये. वेळेच्या अचूकता बॉलच्या पाठीमागे साधता आली नाही, या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, बॉल हवेत उभा राहिला, यष्टीरक्षकाने येऊन आपलं काम चोख केलं, दुसऱ्या विकेटचं पतन होतं आणि अखेरकार एमव्ही टायगर्स आता विकेट मिळायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीचा 3 ओव्हरचा कालखंड जर आपण पाहिला ना तर एमव्ही टायगर्सला विकेट मिळत नव्हती, परंतु आता वेळ बदललेली आहे, कारण प्रत्येकाचीच खराब वेळ कायमची मुक्कामाला नसते, ती नेहमी बदलते आणि आता एमव्ही टायगरची वेळ बदलली. एमव्ही टायगर्स आता विकेट मिळू लागलेले आहेत, स्ट्रायकर जोडी आता माघारी आले, मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे, एका बाजूला सूरज दुसऱ्या बाजूला अजय, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करेल साईद वॉरियरसाठी. यानंतर टॉस होईल, आर्यन 11 शेडगेवाडी आणि त्रिशा 11 आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होतोय, शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक आहे. सुनील पाटील नाना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखताना, उजव्या स्थितीच्या बाहेर आहे बॉल, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. पंच सांगतात की बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल. पंच रमाकांत पवार सर. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल आतापर्यंत 53 धावा, 2 गडी बाद, 3च बॉलचा खेळ बाकी आहे. पायांवरती असणारा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलाय, क्षेत्ररक्षक फार वेगाने धावत चाललेले आहेत, बॉल पर्यंत पोहोचले, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो, या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकांनी 2 धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे खर्च केला. सुनील पाटील नाना यांचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी सुनील पाटील नाना यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे, कारण पहिल्या बॉलवरती त्यांनी मोठा फटका खर्च केला, मनोबल खालावलं नाही तर उंचावला, आणि त्यानंतर काही बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. हे मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या काही बॉलसाठी बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक जाऊन यष्टीरक्षक पोचतील का, नाही पोचू शकले, आणि दुसरी धाव घेताना फलंदाज स्ट्रायकर एंडला घसरले. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, परंतु आपल्या शरीराची काळजी खेळाडूंना विनंती करूया की आपण घ्या, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, कारण पायाखाली पाणी, चिखल, गवत म्हणजे निसरडा रनवे असतो, त्याच्यामधून तुम्हाला धावायचं असतं क्षेत्ररक्षण करताना किंवा धावा कंप्लीट करताना, गोलंदाजी करताना किंवा बॅटिंग करताना, मग क्षेत्र कोणतंही असो तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल. बॉलर पुन्हा तयार सुनील पाटील नाना. पाठीमागच्या बाजूला फ्लाय स्लिपला खेळाडू होते, त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही, एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती आहेत. पहिला डाव संपला आणि विजयासाठी बनवायचे आहे टीम एमव्ही टायगर्सला धावा 59, येणारे बॉल 30. टीम आर्यन 11 शेडगेवाडी आणि त्रिशा 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो या टॉससाठी. त्रिशा 11 संघाचे कॅप्टन आणि आर्यन 11 शेडगेवाडी व्यासपीठावरती या ठिकाणी टॉस केला जाईल. विकास भाऊ शेडगे आणि सचिन दादा दीपक यांच्या संघ मालकीचे हे 2 संघ आर्यन 11 शेडगेवाडी त्रिशा 11 या 2 संघामध्ये आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2चा या ठिकाणी केला जातो टॉस. त्याचबरोबर रणवीर स्पोर्टचे सर्व आमचे समालोचक मित्र मारुती भाऊ चोरगे यांचं देखील शुभागमन आज या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत.
हॅलो. कुठला आहे तुम्ही कुठलं वरण हॅलो. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. हॅलो. चला टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. एका बाजूला त्रिशा 11 आणि दुसऱ्या बाजूला आर्यन 11 शेडगेवाडी असं टॉस या ठिकाणी केलं जातोय. योगेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस इथे जिंकलाय टीम त्रिशा 11 या संघाने. टॉस तुम्ही जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? प्रथमतः मी क्षेत्ररक्षण करेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. या पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जवळपास 60 धावांच्या पर्यंत मजर मारले टीम साई दत्त वॉरियर्स. तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला किती धावांच्या पर्यंत थांबवाल? आम्ही शक्यतो 55 ते 50 रनच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. अनेक वर्ष तुम्ही 32 शिराळा क्रिकेटशी जोडला आहात आणि टेनिस बॉल भरपूर प्रमाणामध्ये खेळला, परंतु सध्या रबर बॉलचं वाढतं प्रमाण आणि त्यामध्ये 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचं हे आयोजन, त्याबद्दल काय सांगाल? आयोजन तर मस्त झालेलं आहे आणि मी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सहभाग माझा असतो, रबर असो किंवा टेनिस असो. पण जास्त करून माझा टेनिसमध्ये जास्त प्रभाव होतो, रबरमध्ये मी जास्त करून हे करत नाही आहे. पण ह्यावेळी मी माझ्या संघाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती मी 100% पार पाडण्याचा प्रयत्न करेल. ओमकार, तुम्हाला बॅटिंग करायचं आहे, किती धावांचं टार्गेट तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला द्याल? आम्ही 70-75चं टार्गेट देऊ. चला दोन्ही टीमला विजयासाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि मान्यवरांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी लगेचच स्थानापन्न व्हा आणि जशी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, आवाजामध्ये आपण करूयात परिवर्तन. अर्थातच KSK महाबळेश्वर परिसरातील एक बुलंद आवाज, आमचे समालोचक मित्र संतोष देसाई सरांचा आवाज आणि दुसऱ्या डावाला त्यांच्याच वाणीतून होईल सुरुवात. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ज्यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होतो, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर, आणि या संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे प्रवीण वंडुस्कर महाराज. या दोन्ही आमच्या समालोचकांचं मनापासून आभार मानूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये या धावा चेस होतील का, काय घडेल सेकंड इनिंगमध्ये, हे सांगण्यासाठी मी तुमच्या सर्वांचंच या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण जर पाहिलं तर 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ही भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा आज मात्र सुरू होते आणि या स्पर्धेचा पहिला सामना आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 8 मॅचेस आहेत आणि या 8 मॅचेस आपण जर पाहिल्या तर अतिशय चांगल्या मॅचेस आपल्या प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळतील. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह तुम्ही पाहताय. जे प्रेक्षक अगदी भूमिपुत्र मैदानापर्यंत पोहोचू शकले नाही ते प्रेक्षक अगदी घर बसल्या तुम्ही ही स्पर्धा ओमसाई MTC वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकता. त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सन्माननीय योगेश पाटील समाजसेवक यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत. सन्माननीय योगेश पाटील समाजसेवक यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदान कोपर खेळणीमध्ये तुम्हाला घेऊन जातोय. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 58 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 59 धावांचा पाठलाग या सामन्यामध्ये करायचा आहे. पहिला बॉल शॉर्ट पिच बॉल, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा पंच आमच्याकडे इशारा करतायत, सांगतायत की हा वाईट बॉल आहे. पहिला बॉल वाईड आलाय.
59 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला MV टायगर्स विशाल भाऊ नायकवडी महेश दादा चोरमारे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर साई दत्त वॉरियर्स सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये पहिली मॅच एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग ऑर्डर आपण जर पाहिली तर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर सुनील नाना आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर अमर मराठे तात्या ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क होते आपण पाहिलं तर अजय हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 बॉल टाकलेत. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती सिंगल घेण्यात आले. अजय यांचा पुढचा बॉल. अमर मराठे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे, पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा पाहिलंय की यष्टीरक्षकाच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आपण लावत नाहीये, परंतु ही वेगळी रचना आहे. कारण रबर बॉल क्रिकेटमधला बॉल आपण जर पाहिला अति वेग असतो या बॉलला, कारण यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटल्यानंतर हा बॉल थांबवू शकत नाही. त्या कारणाने तुम्हाला विकेट किपरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक नेहमी पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, परंतु बॉल जास्तीचा लांब जाणार नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर जुलै महिना अखेरीस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गवत तुम्हाला मैदानावरती खूप पाहायला मिळतंय, त्या कारणाने जास्तीचा बॉल ट्रॅव्हल होणार नाही. आउटफील्ड तितकी फास्ट तुम्हाला भेटणार नाहीये. तुम्हाला अधिकचे फटके हवेमध्ये खेळावे लागतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीच्या धावा करायच्या असतील तर तुम्हाला हवाई सफरनी बॉल अगदी थेट प्रेक्षकांपर्यंत पाठवावा लागेल. यावेळेस चांगला बॉल होता, परंतु पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, स्टेप आउटचा नो बॉल आहे. शिराळा प्रीमियर लीगचा तुम्हाला उल्लेख करावा लागेल. पुन्हा एकदा अजय निघालेत. यावेळेस ऑन साइडला बॉल खेचून मारलाय. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलवरती वेगाने जातील, बॉल फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. थ्रो अतिशय चांगला झाला, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं थोडेसे लेट झाले. काय रनिंग राहिली दोन्ही बॅटरची, जर दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सुनील आणि अमर मराठे हे जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. 59 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल हे सुद्धा पाहावं लागेल. आता मात्र MV टायगर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. साई दत्त वॉरियर संघाने बॅटिंग केली. 58 धावा 59चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. ऑफ साइडला हा टाकलेला बॉल, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे इशारा करतायत, सांगतायत व्हाईट बॉल येतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा धावा खूप मिळताना पाहायला मिळतात. त्याचं कारणही आहे, पाऊस खूप असल्यामुळे बॉल तुमचा नेहमी ओला होतो. हातात तुम्हाला तितकासा चांगला पकडता येत नाहीये, बॉल हातातून सटकतो, त्या कारणाने तुम्हाला एक्स्ट्रा धावा मिळत असतात. यावेळेस पुन्हा एकदा बॉडी लाईनवरती हा बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला. टप्पा पडल्यानंतर अति वेग आणि हा बॉल आपण जर पाहिला तर लेग बाय स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. कारण प्रीमियर लीग म्हटलं ना की वेगवेगळ्या गावातील चांगले खेळाडू तुम्हाला प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळतात. आज 32 शिराळा तालुक्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल चांगला आहे अजय यांचा. क्वालिटी बॉलिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक षटक, पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळतंय. आणि MV टायगर्स प्रथम सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 9 धावा. इथून पुढे आपण जर विचार केला तर 24 बॉल 50 धावा या मॅचमध्ये तुम्हाला कराव्या लागतील. एक चांगल्या प्रकारचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. आज 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा विद्यमान अध्यक्ष बबलू पाटील सर असतील, आमचे विजय सर असतील, अमर असतील, दुसरे अमर असतील, या सर्वांचंच, त्याचबरोबर संपूर्ण कमिटी यांचं कौतुक करावं लागेल. कारण रबर बॉल क्रिकेट आपण जर पाहिलं तितकंसं खेळलं जात नाही आहे. एक गाव 11च्या स्पर्धा तुम्हाला काही मोजक्या पाहायला मिळतात, परंतु टेनिस क्रिकेटच्या अनेक आपण प्रीमियर लीग पाहतो, रबर बॉल क्रिकेटच्या कमी पाहायला मिळतात. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही मोजक्या स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये
32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा, त्या स्पर्धेचा नामोल्लेख करावा लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर भूमिपुत्र मैदानावरती होते. भूमिपुत्र मैदान म्हटलं की प्रत्येक खेळाडूचं आवडतं मैदान आणि याच मैदानावरती प्रत्येकाची खेळण्याची इच्छा असते आणि हे मैदान उपलब्ध करून देण्याचं काम संपूर्ण कमिटीने केलं आहे. आणि आज ही स्पर्धा सुरू झाली. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला 8 मॅचेस आहेत. पहिली मॅच आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. 59 धावांचा पाठलाग MV टायगर्सला या मॅचमध्ये करायचा आहे. 9 धावा स्कोरवरती लागल्यात. अमर मराठे तात्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, त्यांच्याबरोबर सुनील आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. इथून पुढे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं, गणेश माने गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आता स्ट्राईक एंडला अमर मराठे. अमर मराठे आपण जर पाहिलं तर हे नाव फक्त 32 शिराळा तालुकापुरतं न राहता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक लोकप्रिय खेळाडू म्हणून अमर मराठेकडे पाहिलं जातं. आज मात्र या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 24 बॉल 50 धावांची गरज आहे. ऑलमोस्ट 200+ स्ट्राईक रेटनी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये या धावा जास्तीच्या नाही आहेत, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं एका षटकामध्ये 20 धावा 25 धावा सहज येतात. परंतु चांगली बॉलिंग आतापर्यंत. पहिला बॉल ऑफ साईडला स्लॅश केलाय. पॉइंटला कोणता क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. दुसरीचा कॉल आहे आणि या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संघ मालकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला विशाल भाऊ नायकवडी आहेत, त्यांच्यासोबत महेश दादा चोरमारे आहेत. तर एका बाजूला संघ मालक तुम्ही पाहिलं तर सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांची ही जोडी पाहायला मिळते. संघ मालकांमध्ये बिग फाईट पाहायला मिळते. एका बाजूला MV टायगर्स तर दुसऱ्या बाजूला साई दत्त वॉरियर्स. कोण जिंकेल पहिला सामना 32 शिराळा प्रीमियर लीग 2025चा, हे मात्र येणारे 23 बॉल नक्की आपल्याला सांगतील. पहिला बॉल जर आपण पाहिला वाईट बॉल होता का याच्यावरती प्रश्नचिन्ह, परंतु अमर मराठेनी तो बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा स्कोरबोर्डती आल्यात. 11 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे प्रेक्षक आज आपण जर पाहिलं सॅटरडे आहे, बरेचसे ऑफिसेस बंद असतात, त्या कारणाने बरेचसे प्रेक्षक जे 32 शिराळा तालुक्याचे फॅन आहेत तेही सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी येताना पाहायला मिळतील. पुलचा फटका, एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय, मध्ये येतोय चौकार. अमर मराठेंना तुम्ही जास्तीचं थांबवू शकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग असेल बॉलिंग असेल, एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये फेमस असणारं हे नाव आहे. आणि आज मात्र नामाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. पहिला चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. भूमिपुत्र मैदान म्हटलं की 360 अंशाचं मैदान, कुठेही तुम्ही फटके खेळू शकता. आनंद मात्र फलंदाजीचा तुम्हाला या मैदानावरती खूप सारा घेता येतो आणि त्याच कारणाने हे मैदान सर्वांचंच आवडतं आहे. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्या आपण जर पाहिली ना तर 15 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटची कडा आहे, पाठीमागे बॉल चाललाय. अमर मराठेचा कॉल होता नाही म्हणून. आता मात्र एक सिंगल घेतली जाईल का? येस नो, परंतु थांबवलंय. बॅटची कडा होती त्या ठिकाणी. यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली होती, त्याच्याही हातातून बॉल सटकला होता. परंतु मात्र अमर मराठे यांनी समजदारपणा दाखवला. रन घेण्याची त्यांनी घाई केलेली नाहीये. गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय. गणेश यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फुटवर तितकं नाहीये, जागेवरून खेचून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पाय तुमचे चालावे लागतील. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. पाय चालावे लागतील तुमचे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, पाठीमागे अतिशय चांगला कॅच पकडलाय. पहिली विकेट अमर मराठे तात्या. बॅक इन टू द पवेलियन. खेळाडू बाद. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने हा बॉल शॉर्ट पिच होता त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती, पाठीमागे यष्टीरक्षकाने कोणती चूक केली नाही आणि अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये हा झेल पकडला आणि अमर मराठे तात्या ही मोठी विकेट मिळाले. MV टायगर्स या संघाला पहिला धक्का, पहिला झटका लागताना पाहायला मिळतोय. विकेट कोणाची मिळाले? अमर मराठे जे अष्टपैलू क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 59 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये
आणि इथे मात्र पहिला धक्का टीम MV टायगर्स लागताना आपण सर्वजण पाहतोय. 15-1 ही स्थिती आहे. 1.4 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. अमर मराठे उर्फ तात्या यांनी 8 चेंडूमध्ये 9 धावा करताना आपण त्यांना पाहतोय. सुनील बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अभिजित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये इन ॲट क्रमांक 3 वरती दाखल होताना पाहायला मिळत आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. आज संपूर्ण तालुक्याला एकत्रित करण्याचं काम असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलंय. एक चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थाने 32 शिराळा प्रीमियर लीगला देण्याचं काम, 32 शिराळा या तालुक्याला देण्याचं काम 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशननी केलंय. रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतो. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आज मात्र भेटीला आले. शनिवार आज पहिला दिवस. 4 बॉल झालेत, 5 बॉल झालेत. ओके, करेक्शन करूया. 5 बॉल होतात म्हणजे शेवटचा बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ओव्हर पिच बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. शेवटचा बॉल डॉट आलाय. चांगली बॉलिंग पुन्हा एकदा म्हणावी लागेल गणेशांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. एक चौकार आला परंतु त्यानंतर अमर मराठे तात्या यांची विकेट महत्वाची होती. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिला. डॉट बॉल. आता समीकरण मात्र बदललंय. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज मात्र या मॅच मध्ये MV टायगर्स या संघाला पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर येताना पाहायला मिळेल बॅटिंग टीमवरती, कारण आता इथून पुढे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू 44 धावा. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये या धावा होताना आपण पाहायला नेहमी पाहतो. रबर बॉल क्रिकेट म्हणलं की षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. धावसंख्या स्कोरपुरती लागते 15 धावा. अमर मराठे इथे बाद होताना पण पाहिले. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू 44 धावांची गरज या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्क होती आपण पाहिलं. सुस्मित आलेत. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झाला. यष्टी रक्षकाने पुन्हा एकदा कॅच क्रमांक 2 घेतली. विकेटचं पतन. तू चल मै आया आणि दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फलंदाज आपण जर पाहिलं तर सुनील नाना हे आउट होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आल्या. सुनील नाना बॅक इन टू द पवेलियन. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल होताना पाहायला मिळतात. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतात आणि टीम MV टायगर्स हा संघ थोडासा अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. 17 चेंडू 44 धावांची गरज आहे. पहिली मॅच आहे 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ची आणि पहिला सामना कोण जिंकेल याची प्रत्येक प्रेक्षकाला ओढ आहे. बरेचसे प्रेक्षक आज ओमसाई MTC वायुनीच्या माध्यमातून जोडले गेले. त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर सॅटर्डे असताना सुद्धा बरेचसे प्रेक्षक आज या मैदानावरती आलेत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहताय 32 शिराळा प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेट स्पर्धा. पहिला बॉल खेळतील न्यू बॅट्समन. पहिला बॉल थोडासा आउट ऑफ द लेग स्टंप. पंच सांगतायत त्या ठिकाणी वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये जोडली जाते. चांगल्या प्रकारची बॉलिंग सुस्मित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट प्राप्त होताना पाहायला मिळाली. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत सूरज. यानंतर चांगला बॉल आहे. पंचांनी नजर रोखून ठेवली. थोडंसं पंचांकडे बॅटरनी पाहिलं परंतु हा लिगल बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता मात्र इथून पुढे मोठे स्ट्रोक तुम्हाला या मॅचमध्ये खेळावे लागतील. चांगली गोलंदाजी. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळते. हा मोठा स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेमध्ये आकाशाची उंची मोजणारा परंतु इथे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि आणखी एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस. अप्रतिम कॅच पकडला पहा. बराच वेळ जर आपण हा बॉल पाहिला ना हवेत होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ओमसाई MTC वाहिनी त्या ठिकाणी दाखवते. हा बॉल हवेत खेळला होता
परंतु ज्या पद्धतीने कॅच पकडले, कमालीची कॅच पाहायला मिळाली. पावसाळी क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या कॅचेस होत नाहीत, परंतु अजयचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली, हातांचा पिसारा केला आणि बॉल मात्र त्यांनी सोडलेला नाहीये. टॉप क्वालिटी कॅच मात्र इथे पाहायला मिळाली अजय यांच्या माध्यमातून. आणि आता परिस्थिती थोडीशी बिकट आहे. 16 वरती 3 MV टायगर्स संघ जाऊन पोहोचलाय. 59चं टार्गेट होतं. 59चं टार्गेटमध्ये अमर मराठे लवकर बाद झाले आणि त्या कारणाने ही धावसंख्या थोडीशी थांबले. त्यानंतर 2 विकेट्स आल्या. टोटल विकेट्स आपण पाहिल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. 16 वरती 3 ही परिस्थिती आहे MV टायगर्स या टीमची. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 59 धावा चेस करत असताना यावेळेस थोडीशी दिशा चुकीची आहे. गोलंदाज त्या ठिकाणी स्वतःहून सांगतायत येस वाईट बॉल आहे हा. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले तर शैलेश फलंदाजीसाठी आलेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. रिमझिम पडणारा पाऊस आणि त्यामध्ये पावसाळी क्रिकेट एक वेगळा आनंद असतो, खेळण्याची वेगळी मजा असते आणि प्रत्येक आज खेळाडूला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इनसाइड आउट, काय फटका खेळलाय. वॉटर स्ट्रोक या बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. प्रेक्षकांसाठी क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. शैलेशांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. जबरदस्त स्ट्रोक होता, आपल्या प्रेक्षकांना आनंद देणारा स्ट्रोक होता. कारण बराच काळ आपण जर पाहिला ना तर सिंगल डबल येत होत्या, विकेट येत होत्या, परंतु मोठा स्ट्रोक येत नव्हता. आणि त्याच वेळेस शैलेशने खेळलेला हा इनसाइड आउटचा फटका जबरदस्त क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळालाय. यावेळेस पहा थोडीशी दिशा चुकीची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी सांगितला हा वाईट बॉल आहे. आता मात्र धावा येऊ लागल्या. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 24 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. मंडप डेकोरेटरांना विनंती आहे की आपण प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. मंडप डेकोरेटर आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती आपण या. चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं शैलेश आला मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी एक षटका ठोकल्यानंतर एक चांगली ऊर्जा प्राप्त होताना पाहायला मिळते. हाही मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चालला. यष्टीरक्षकाच्या मागे एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 25 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. MV टायगर्स सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना आपण सर्वजण पाहतोय. साई दत्त वॉरियर संघ प्रथम बॅटिंग केली, परंतु ज्या पद्धतीने बॉलिंग राहिली आहे खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत साई दत्त वॉरियर्स या टीमने केली. स्ट्राइक एंडला आपण जर पाहिलं तर अभिजित आहेत. आता फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. डीप पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. पहा 3 विकेट्स नंतर एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. 2 धावा स्कोरबोर्डती आल्यात म्हणजे 27 धावा स्कोरबोर्डती येताना पाहायला मिळतात. 3 विकेट्स अगदी साई दत्त वॉरियर्सला मिळाल्यात, परंतु इथून पुढे समीकरण 12 चेंडू आणि 32 धावांची गरज या मॅच मध्ये असेल. बारा चेंडू 32 धावांची गरज आहे. तुम्ही पाहताय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिवसाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे आणि पावसाळी क्रिकेटचा आनंद आज खऱ्या अर्थाने 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला घेण्याची संधी 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. भूमिपुत्र मैदान, ह्या मैदानावरती प्रत्येक खेळाडूला असेल, प्रत्येक प्रेक्षकाला सुद्धा स्पर्धा पाहण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद आज संपूर्ण 32 शिराळा तालुक्यातील खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहे. गोलंदाजी मार्कवरती निलेश आता येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये 12 चेंडू 32 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये या धावा होताना पाहिल्यात. अमर मराठे मैदानाच्या आतमध्ये गेले, त्यांनी काही ना काहीतरी कानमंत्र दोन्ही बॅटरला दिलाय. 16 धावा प्रति षटकाच्या मागे पाहिजेत. कोण जिंकेल पहिला सामना, MV टायगर्स की साई दत्त वॉरियर्स, या 2 टीम मध्ये बिग फाईट पाहायला मिळते पहिल्याच मॅच मध्ये. 16 चेंडू 32 धावा. स्ट्राइक एंडला आपण बॅटर जर पाहिले तर शैलेश आहेत, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय.
खोलात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक केला अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते ते वेगाने जात आहेत पहा. 2 धावा इथे घेतल्यात मी म्हणेन. एक सिंगल होती परंतु त्याला कन्वर्ट केलं 2 मध्ये. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये आता पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. शैलेश चांगली फलंदाजी करतोय कारण आल्यानंतर पहिल्या बॉलवरती इनसाइड आउट वाईडिश लॉंग ऑफला ठोकलेला षटकार तो अगदी सुंदर देखना होता आणि त्यानंतर तो चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय शैलेश. अभिजितनी सुद्धा 2 बॉल 2 धावा केल्यात परंतु शैलेशचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बॅकफुटला गेले पॉइंट रिझन मध्ये स्ट्रोक चांगला खेळलाय. ड्राईव्ह केला होता त्या ठिकाणी बॉलला एक तर मिळाले. दुसरीचा प्रयत्न बॉल हरवलाय का पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट. या 2-2 धावा महत्वाच्या असतील मी म्हणेन. समीकरण ज्या पद्धतीने आपण पाहिलं थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरपुरती लागताना पाहायला मिळते. 31 धावा 31 धावा स्कोरपुरती लागताना पाहायला मिळत आहेत. आता चांगली मॅच पाहायला मिळेल कारण 10 चेंडू 28 ची गरज आहे. 2 ते 3 षटकार या मॅच मध्ये यावे लागतील की सामना रोमांचक होईल. मजा येईल या मॅच मध्ये कारण ज्या पद्धतीने तुम्ही बॅटिंग पाहताय शैलेश आक्रमक झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र एमव्ही टायगरचे चाहते प्रेक्षक म्हणत असतील की अजून 2 ते 3 षटकार शैलेशने मारले तर ही मॅच आमच्या बाजूने जाईल. परंतु क्रिकेट आहे. साई दत्त वॉरियर्सच्या माध्यमातून चांगली बॉलिंग झाले. हा फटका फसलाय. पाठीमागे जातोय. फ्लाय स्लिप मध्ये एकच मिळेल त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. 9 चेंडू 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. अभिजितला स्ट्राईक मिळाले. अभिजितलाही मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण एका बाजूने मोठे स्ट्रोक येऊन चालणार नाही. आता दोन्ही बाजूने तुम्हाला आक्रमण करावं लागेल. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये. अभिजितला मोठे फटके खेळावे लागतील. एक मोठा स्ट्रोक यावा लागेल कारण 27 ची गरज आहे. 9 चेंडू 27 धावांची गरज. यावेळेस समोरच्या दिशेने काय फटका खेळलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदना. अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक होता. जागेवरून ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती समोर केलेला प्रहार. बॉल सीमा पार षटकार. फटका खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी समोर आला. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम परफेक्ट हे दाखवून देतोय अभिजित. वॉट अ स्ट्रोक यार. वॉट अ स्ट्राईक पहा. समोर खेळला होता अगदी समोर आणि बॉलकडे ते शेवटपर्यंत अभिजित पाहत राहिले होते. क्रिकेटमधील एक पुस्तकी फटका डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट. समोर खेळलेला 6चा जबरदस्त फटका. बॅकफुटला गेले. पुल करायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने अतिरिक्त उसळी घेतली. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. कधी बॉलर तर कधी बॅट्समन असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. 38-3 ही स्थिती आहे. एमव्ही टायगर संघाची शेवटचा बॉल आहे. 7 चेंडू 21 धावांची गरज. हा बॉल महत्वाचा आहे. 7 चेंडू 21 धावा. अभिजित यावेळेस पुन्हा बॅकफुटला गेले. लेग साईडला पंच करायचा होता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची सांगता होते. आता टाळ्यांचा प्रतिसाद येतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मधून साई दत्त वॉरियर्स करून कारण हे 2 बॉल महत्वाचे होते ते डॉट केलेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने निलेशनी शेवटचे 2 बॉल खूप चांगले टाकले. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये समीकरण आलंय. 6 चेंडू 21 धावांची गरज. आता चर्चा सुरू झाली प्रेक्षकांमध्ये. काय घडेल. कोणता संघ पहिला सामना जिंकेल. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 32 शिराळा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून येणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. पहिला सामना आपण सर्वजण पाहतोय अनुभवतोय. एमव्ही टायगर्स विपक्ष साई दत्त वॉरियर्स. सामना शेवटच्या षटकामध्ये आलाय. 9 षटकांचा सामना संपलाय. दोन्ही संघ 100% देताना पाहायला मिळाले. 50-50 सामना कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये 6 बॉल 21 अनेकदा होताना आपण पाहिल्यात. आता अभिजित आणि शैलेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसले. चांगली बॅटिंग आतापर्यंत दोघांनी केले. गोलंदाजी मार्क होती आपण जर पाहिलं. सुहास आलेत गोलंदाजी मार्क होती. पहिला बॉल पॉपिंग क्रीज मध्ये
अचूक बॉल टाकलाय आणि पहिला बॉल डॉट आलाय. 5 चेंडू 21 धावा. आता थोडीशी शांतता पाहायला मिळते. 5 चेंडू 21 धावा. शैलेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. फुल टॉस बॉल आहे, समोर खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल जाऊ शकलेला नाहीये. बाउंड्रीच्या बाहेर. 2 कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न होताना इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होईल. 2 धावा. पहा हेच तर रबर बॉल क्रिकेट आहे, कारण बॉल हातातून सटकला होता लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकला नाही. 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. म्हणजेच 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 40 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. अगदी तुम्ही पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट ओमसाई वाहिनी दाखवण्याचं काम करते. पुन्हा 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 तुम्हाला ते चित्र दाखवलं जात आहे. आणि ओमसाई MTC म्हटलं की खूप चांगल्या पद्धतीचं काम प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून केलं जातं. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असलेली ही वाहिनी 32 शिराळा प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेट स्पर्धा. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांनाही हुलकावणी दिली. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. अभिजितने केलाय वार. बॉल सीमा पार. मिळतायत 4 चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. आता पाठीराखे म्हणत असतील MV टायगरचे की या 3 बॉलमध्ये 15 झाल्या पाहिजेत, परंतु साई दत्त वॉरियर्स टीमचे पाठीराखे प्रेक्षक म्हणत असतील चांगली बॉलिंग आतापर्यंत केले, हे 3ही बॉल तू चांगले टाक. यावेळेस फटका खेळलाय. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. तर 2ची गरज होती आणि इथे 2 कंप्लीट केल्यात का पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट केल्यात, कारण गरज म्हणावी लागते, कारण इथून पुढे 2 चेंडू 13 धावा. सामना टाय झाला तर काय निर्णय असेल तो निर्णय आम्ही लगेच तुमच्यापर्यंत कळवू. काय 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू 13 धावा. स्ट्राइक एंडला अभिजित. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला पॉवर लावली. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित व्हॉट अ बॅटिंग. ज्या पद्धतीने स्ट्रोक केला फुल टॉस होता आणि या फुल टॉसला कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. पंचांनी रेफर केलंय. नो बॉल आहे का पाहावं लागेल, चेक करावं लागेल. थर्ड अंपायर आमचे त्या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतील. टीव्ही अंपायरकडे हा कॉल आलाय. आता ही मॅच संपलेली नाहीये. मॅच मध्ये मजा आली कारण अभिजितनी ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला, क्वालिटी स्ट्रोक. आणि पंचांचा निर्णय येतोय फेअर बॉल आहे, म्हणजे 6 मिळतील. आता इथून पुढे 1 चेंडू 7 धावांची गरज आहे आणि सामना टाय झाला तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट. ओके, कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निर्णय कळवलाय. हा सामना आपण जर पाहिला ना तर याचा निर्णय योग्य काय असेल तर मित्रांनो, टाय सामना झाला तर दोन्ही टीमना 1-1 पॉइंट मिळतील. परंतु अभिजितची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. सामना टाय करेपर्यंत आणलाय त्यांनी. एखादा नो बॉल वाईड आला आणि त्यानंतर षटकार आला तर सामना सुद्धा जिंकू शकतात. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. पहिला सामना 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचा. फटका फसला. बॉल पाठीमागे चालला. इथे कोणतीही धाव मिळणार नाहीये, परंतु सामना आवडला असेल प्रत्येक प्रेक्षकाला. शेवटच्या बॉलवरती याचा निर्णय आला. चांगला सामना पाहायला मिळाला. हा सामना आपण जर पाहिलं तर साई दत्त वॉरियर्स या टीमनी जिंकला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन साई दत्त वॉरियर्स टीम. संघमालक सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल. परंतु MV टायगर्सचं सुद्धा तितकंच कौतुक करावं लागेल. विशाल भाऊ नायकवडी आणि महेश दादा चोरमारे यांचंही कौतुक करावं लागेल. सामना जबरदस्त राहिला. बिग फाईट पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती रिझल्ट आला आणि तो रिझल्ट असा आहे की साई दत्त वॉरियर्स ही टीम इथे विन होताना पाहायला मिळते या सामन्यामध्ये. धन्यवाद.